पुण्यातील सर्वाधिक गाजत असलेला आणि धार्मिक तसेच राजकीय दृष्ट्या संवेदनशील ठरलेला जैन बोर्डिंग ट्रस्टचा 230 कोटी रुपयांचा जमीन व्यवहार अखेर रद्द करण्यात आला। या व्यवहारावर गेल्या काही दिवसांपासून जैन समाज आणि धर्मगुरूंनी तीव्र विरोध दर्शवला होता। ट्रस्टने गोखले बिल्डर्स सोबत केलेला हा व्यवहार धर्मादाय मालमत्तेशी संबंधित असल्याने तो धर्मादाय कायद्याच्या चौकटी बाहेर असल्याचा आरोप करण्यात आलेला। समाजाने या डील विरोधात आंदोलनाची चेतावणी दिली होती आणि मुनींनी 1 नोव्हेंबर पर्यंत तो व्यवहार रद्द न झाल्यास अन्न पाणी त्याग आंदोलनाचा इशारा दिला होता। वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ स्वतः पुढाकार घेत त्यांनी जैन मुनींना भेटून आश्वासन दिलं की 1 नोव्हेंबर पूर्वी तुमच्या मनासारखा निर्णय होईल। या भेटीनंतर पडद्यामागे मोठ्या हालचाली सुरू झाल्या आणि अखेर मोहोळ यांनी डील रद्द करण्याचाच पर्याय स्वीकारला। गोखले बिल्डर्सनीही व्यवहारातून मागे हटत ट्रस्टला व्यवहार रद्द केल्याचा ईमेल पाठवला। धर्मादाय आयुक्तांनी या प्रकरणावर जैसे थे आदेश दिल्याने कोणताही पुढील बदल तात्पुरता थांबवण्यात आला असला तरी 230 कोटी रुपये गोठवण्यात आले आहेत। या सगळ्या प्रकरणात मोहोळ यांच्यासाठी 2च मार्ग होते, समाजाच्या रोषाला सामोरं जाणं किंवा व्यवहार रद्द करून तणाव कमी करणं। त्यांनी दुसरा मार्ग निवडत जैन समाजाची नाराजी शांत करण्याचा प्रयत्न केला। राजकीय दृष्ट्या देखील हा निर्णय मोहोळ आणि भाजपसाठी सुरक्षित पाऊल ठरू शकतो, कारण आधीच महादेवी हत्तीन आणि कबूतरखाना प्रकरणावरून जैन समाजात नाराजी होती आणि पुण्यातील हा वाद भाजपसाठी मोठं संकट ठरू शकला असता। मात्र आता व्यवहार रद्द झाल्यामुळे परिस्थिती शांत होण्याची शक्यता आहे। पुढील काही दिवसात या प्रकरणातील अधिकृत निर्णय आणि त्याचे राजकीय परिणाम काय घडतात हे पाहणं सध्या महत्त्वाचं ठरणार आहे।